डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि भगवान गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून DK मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा विवाह सोहळा काडादी प्रशालेच्या मैदानात रविवारी 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजले आहे। सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती DK संस्थेचे दशरथ कसबे यांनी दिली। या सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय जोडप्यांचे विवाह होणार आहेत, तर सायंकाळी 7 वाजता अक्षता सोहळा होणार आहे। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कुट, आमदार समाधान आवताडे, DK संस्थेचे दशरथ कसबे, प्रभाग 1 चे लाडके नगरसेवक गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी, मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी देण्यात येणार आहे। तसेच सोबत येणाऱ्या वराडी मंडळींकरिता उत्तम भोजनाची सोय करण्यात आली आहे, असे DK संस्थेचे दशरथ कसबे यांनी सांगितले। सर्वांना मी आवाहन करतो, सालाबादप्रमाणे DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन येत्या 10 मे रोजी म्हणजेच येत्या रविवारी सायंकाळी 7 वाजता ठीक अण्णाप्पा काडादी प्रशाला भवानीपेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। तेव्हा सोलापूर शहरातील नेतेजनांना व सर्व समाजातील दानशूर व्यक्तींना व सर्व ज्येष्ठांना विनंती करतो की आपण या नववधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी अण्णाप्पा काडादी प्रशाला या ठिकाणी उपस्थित राहावे। तसेच ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे निमंत्रक प्रभाग क्रमांकचे नगरसेवक माझे लहान बंधू गौतमजी कसबे व मुकुंदनगरमधील DK मागासवर्गीय सामाजिक संस्था असेल, मुकुंदनगर तालीम संघ असेल, तथागत बुद्धविहार समिती असेल, ह्या मुकुंदनगरमध्ये माझ्या माता भगिनी, माझे बंधू, माझे वडीलधारी मंडळी ह्या सर्वांची उपस्थिती प्रार्थना असते। आणि आम्ही मुकुंदनगर असेल, राजीव गांधी नगर असेल, जम्मा वस्ती असेल, शहर वस्ती असेल, ढोर गल्ली असेल, ह्या सर्व भागातून आम्ही येणाऱ्या पाहुण्यारावळ्यांचं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करत असतो। आणि सर्वांची वराडाची आम्ही या ठिकाणी जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदरपणे केलेली आहे। तेव्हा परत एकदा सोलापूर शहरातील सर्वच नेतेजनांना व समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की येत्या रविवारी म्हणजे 10 मेला या नववधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे। जय भीम, जय भारत, शहीद मैदान। या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुकुंदनगर आणि सोलापूरकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक गौतम कसबे यांनी केले। प्रथम सर्व सोलापूरकरांना मानाचा जय भीम, नमस्कार। आज DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 135व्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसेच वैशाखी बौद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून येणाऱ्या रविवारी म्हणजे 10 तारखेला रविवारी लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्या लग्न सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब व तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ व तसेच माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक व देवेंद्रदादा कोटे, सचिनदादा कल्याण शेट्टी, समाधानजी आवताडे, परत सर्वच आमदार व सगळे नागरिक उपस्थित राहणार आहेत। सर्व मला सोलापूर शहरातल्या जनतेला आवाहन करायचं आहे, ह्या वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे पत्रिका पोचली न पोचली असेल, हीच पत्रिका निमंत्रण समजून आपण ह्या वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे, हेच नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 नगरसेवक म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो। आणि हा कार्यक्रम डोळ्याचा पारणा फिरण्यासारखा असतं। आपण यावं, ह्या वधूवराला घरोघरी वधूवराला आशीर्वाद द्यावं। आणि DK मागासवर्गीय सामाजिक संस्थेचं कार्य कसं असतं, गेली 18 वर्ष झालं कसं सामुदायिक सोहळा करतो, हे खरंच बघण्यासारखं आहे। आपण येऊन बघावं आणि ह्या वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे, आपला नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। यावेळी DK संस्थेचे दशरथ कसबे, जनार्दन शिंदे, संतोष पाटील, अभिमन्यू शिंदे, उद्योजक अनिल बुऱ्हांडे, किरण डोळसे, नगरसेवक गौतम कसबे, कुमार साखरे, शशिकांत सिरसट, सुधीर भिडबाग, सतीश वाघमारे, संजय माने, युवराज गावडे, उत्तम कसबे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते।